नमस्कार मित्रांनो, निळावंती एका शापित ग्रंथाची कहाणी या कथेचा हा भाग दुसरा आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू. दरवाजा आतून बंद केलेला नव्हता. घरामध्ये तसेही काही मौल्यवान वस्तू नव्हत्या, मग चोरांची भीती अशी नव्हतीच. दरवाजा फक्त पुढून लोटलेला होता. मी मनात विचार केला, हे बरं झालं. जर दरवाजा बंद असता तर माझी बायको जागी झाली असती आणि सगळं चित्रच बदललं असतं. अधूनमधून मला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं की मी इतका निर्दयी कसा होऊ शकतो. एखाद्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून मी माझ्या निरपराध बायकोला विनाकारण ठार मारायला निघालो होतो, यावर माझाच विश्वास बसत नव्हता. पण हा विचार माझं मन करत होतं आणि माझं शरीर त्याच्या अगदी उलट कृती करत होतं. जणू माझ्या शरीराला दुसरंच कोणीतरी नियंत्रित करत होतं. मी दरवाजा ढकलून आत गेलो आणि तिथेच मला माझी बायको झोपलेली दिसली. हाक मारून तिला उठवावं असं माझ्या मनाला वाटत होतं. मला तिला हाक मारून जागं करायचं होतं आणि तिला तिथून पळून जाण्यास सांगायचं होतं. पण मी काहीच करू शकलो नाही. मी हळूच सुरा आणि कवटी बाजूला ठेवली. त्यानंतर माझे हात अतिशय सफाईने माझ्या बायकोचा गळा आवळू लागले. माझ्या अभागी बायकोला डोळे उघडण्याची देखील संधी मिळाली नाही. सुटण्यासाठी तिने खूप धडपड केली, पण ती केवळ काही क्षणच चालली आणि त्यानंतर सर्व काही शांत झालं. माझं मन अत्यंत व्याकुळ झालं होतं, पण माझं शरीर मात्र त्याचप्रमाणे निर्विकार होतं. मी माझ्या घरामध्ये एक पिशवी शोधू लागलो, ज्यामध्ये सुरा आणि कवटी ठेवता येईल. मला एक पिशवी मिळाली. मी त्या पिशवीमध्ये सुरा आणि कवटी ठेवली आणि ती पिशवी मी खांद्यावर अडकवली. त्यानंतर मी हळूच माझ्या बायकोचं शव उचललं आणि ते खांद्यावर घेतलं आणि घराबाहेर आलो. बाहेरून कडी लावून घर बंद केलं आणि स्मशानभूमीच्या दिशेने निघालो, जिथे तो मांत्रिक माझी वाट पाहत होता. स्मशानभूमीत पोचल्यानंतर मी माझ्या बायकोचं शव त्या हवनकुंडाजवळ ठेवलं आणि मांत्रिकाला सांगितलं, माझ्यात तिची मान कापण्याचं धैर्य झालं नाही. त्यावर मांत्रिक म्हणाला, ठीक आहे, हे काम मी स्वतःच करतो. मांत्रिकाने मला बसण्याचा इशारा केला आणि त्याने दुसरा विधी सुरू केला. त्याने माझ्या बायकोच्या शवाच्या भांगामध्ये कुंकू भरलं. हवनकुंडातील अग्नी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात प्रज्वलित झाला, तेव्हा त्याने अतिशय सफाईने माझ्या बायकोचं डोकं धडापासून वेगळं केलं. तिच्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागली. ते रक्त मांत्रिकाने आधीच खाली धरलेल्या मानवी कवटीमध्ये पडत होतं. तिचा मृत्यू होऊन फार वेळ झालेला नसल्यामुळे रक्त अजूनही गरम होतं. जेव्हा ती कवटी रक्ताने पूर्ण भरली, तेव्हा मांत्रिकाने त्यातील अर्ध्यापेक्षाही जास्त रक्त हवनकुंडामध्ये ओतलं. उरलेलं थोडं रक्त त्याने काही मंत्र उच्चारल्यानंतर घोट घोट करून प्यायला सुरुवात केली. मी अगदी सुन्न झालो होतो. माझ्या डोळ्यांसमोर जे काही घडत होतं, असं अघोरी कृत्य मी स्वप्नात देखील कधीही पाहिलं नव्हतं. रक्त प्यायल्यानंतर त्या मांत्रिकाने त्याच सूर्याने माझ्या बायकोच्या गळ्यापासून नाभीपर्यंत एक छेद दिला. त्यानंतर त्याने त्या जखमेमध्ये हात घातला आणि हृदय, आतडी, मूत्रपिंड इत्यादी अवयव एका मागोमाग एक बाहेर काढून तो त्या अग्नीमध्ये टाकू लागला. त्याचवेळी तो अत्यंत भयानक आवाजामध्ये मंत्रांचे उच्चार करत होता. हे सर्व पुढील 1 तास चालू राहिलं. शेवटी माझ्या बायकोच्या कपड्यांशिवाय तिथे काहीही शिल्लक राहिलं नाही आणि तेव्हा हे सर्व थांबलं. आता स्मशानभूमीची भयान शांतता जाणवू लागली होती. अधूनमधून हवनकुंडातील लाकडांमधून होणाऱ्या चटचट आवाजाशिवाय तिथे कोणतीही हालचाल नव्हती, कोणताही आवाज नव्हता. अग्नी पूर्वीपेक्षाही अधिक भडकून जळत होता. तेवढ्यात अचानक दाट धुकं पसरू लागलं, मात्र ते संपूर्ण स्मशानभूमीत पसरलं नव्हतं.
जणू माझ्या आणि त्या मांत्रिकाच्या आजूबाजूला त्या धुक्याने एक वेगळंच वर्तुळ तयार केलं होतं. हवनकुंडातून अचानक एक भयानक पिशाच्य प्रकट झालं. त्या पिशाच्याने मांत्रिकाला सांगितलं, तुम्ही मला जो काही आदेश द्याल तो मी मान्य करेन. त्यानंतर त्या पिशाच्याने विचारलं, आता मला काय करायचं आहे? तसे तो मांत्रिक म्हणाला, सध्या तुला काहीही करायचं नाही, पण जेव्हा मी तुला हाक मारेन तेव्हा तुला माझ्या समोर हजर व्हावं लागेल. पिशाच्याने ही गोष्ट मान्य केली आणि ज्या प्रकारे ते आलं होतं त्याच प्रकारे त्या धुक्यामध्ये ते अदृश्य झालं. मांत्रिकाने मला सांगितलं, आता आपल्याला इथून निघावं लागेल, कारण थोड्याच वेळात सूर्य उगवेल आणि जर कोणी आपल्याला इथे पाहिलं तर मोठा गोंधळ उडेल. मांत्रिकाने आपलं सर्व सामान आवरून घेतलं आणि त्याने मला देखील तिथे घडलेल्या घटनांचा माग काढता येईल अशी प्रत्येक खूण पुसून टाकण्यास सांगितलं. मी देखील त्याने सांगितलं तेच केलं. सर्व काही झाल्यानंतर मांत्रिक स्मशानभूमीच्या मागच्या रस्त्याने निघून जाऊ लागला आणि त्याने मला देखील आपल्या सोबत येण्यास सांगितलं. हवनकुंड आणि तंत्रसाधनेसाठी वापरलेल्या इतर सर्व वस्तू तिथून हटवल्यानंतर मी पुन्हा पूर्वीसारखा झालो होतो आणि भीतीने थरथर कापू लागलो होतो. माझ्या हातून किती मोठं पाप घडलं आहे याची मला जाणीव झाली होती. मी मांत्रिकाला विचारू लागलो की त्याने माझ्या सोबत नेमकं काय केलं होतं, पण मांत्रिकाने उत्तर दिलं, तू माझ्या सोबत चल, मग मी तुला सगळं काही सांगतो. तसंही आता तिथे थांबणं माझ्यासाठी योग्य नव्हतं, त्यामुळे हाच विचार करून मी त्याच्या सोबत निघालो. जवळजवळ 4 दिवसांचा प्रवास केल्यानंतर आम्ही दोघे रात्रीच्या वेळी एका भग्न अवस्थेतील खंडरात पोचलो, जिथे तो मांत्रिक राहत होता. मी तिथे पाहिलं तर स्मशानभूमीत ज्या प्रकारे आघोरी वस्तू दिसल्या होत्या त्याच प्रकारच्या वस्तू तिथे देखील दिसत होत्या. फरक एवढाच होता की त्यावेळी मी त्या सगळ्यांचा भाग नव्हतो, पण आता माझी इच्छा नसताना देखील त्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात दाखल झाल्या होत्या. यापुढे त्या माझ्या भविष्याचा एक भाग बनणार होत्या. आम्ही दोघेही खूप थकून गेलो होतो. मध्ये मध्ये थांबून आम्ही थोडी विश्रांती घेतली होती, पण ती आमचा थकवा दूर करण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे तिथे पोचताच मांत्रिक आणि मी दोघेही झोपी गेलो. सूर्य डोक्यावर आला तेव्हा कुठे मांत्रिकाची झोप घडली. तो उठला आणि त्याने मला देखील उठवलं. त्यानंतर आम्ही दोघे नदीवर जाऊन स्नान करून आलो. आम्हा दोघांनाही खूप भूक लागली होती, कारण मागील 4 दिवसांपासून आमच्या पोटात फारच थोडं अन्न गेलं होतं. पण तिथे ना चूल होती ना जेवणाची कोणतीही व्यवस्था. असं वाटत होतं की मांत्रिक त्या ठिकाणाहून अनेक महिन्यांसाठी बाहेर गेला होता. तेवढ्यात मांत्रिकाने मोठ्याने हाक मारली, दयावान! 4 दिवसांपूर्वी अमावस्येच्या रात्री एका स्त्रीचा बळी देऊन ज्या पिशाच्याला त्याने वश केलं होतं तेच पिशाच्य पुढे येऊन आमच्या समोर उभं राहिलं आणि विचारू लागलं, माझ्यासाठी काय आदेश आहे? मांत्रिकाने त्याला सर्वात उत्तम जेवण आणि पिण्यासाठी महागातलं महाग पेय आणण्याचा आदेश दिला. पिशाच्याने फक्त एक चुटकी वाजवली आणि ज्या ज्या गोष्टींची मागणी करण्यात आली होती त्या सर्व वस्तू क्षणार्धात आमच्या समोर हजर झाल्या. हे पाहून माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. मला समजलं की या पिशाच्याला वश करण्यासाठी मांत्रिकाने एवढा मोठा धोका आणि एवढे कष्ट का घेतले होते. ते पिशाच्य त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत होतं. आम्ही दोघांनी पोटभर जेवण केलं आणि त्यासोबत सरबत तसेच थंडाईचा आस्वाद घेतला. त्यानंतर मी मांत्रिकाला आठवण करून दिली की मी त्याच्या सोबत आल्यावर त्याने मला सर्व काही सांगण्याचं वचन दिलं होतं. तेव्हा मांत्रिकाने सांगायला सुरुवात केली. तो सांगू लागला, माझा जन्म नेमका कुठे झाला होता हे मला आठवत नाही, पण एका आघोरीने माझा सांभाळ केला होता. त्याचं नाव नहार होतं. आघोरी म्हणजे तांत्रिकाची अशी एक जमात जी नर मासाचं भक्षण करते. मी एका आघोरी सोबत राहत असल्यामुळे प्रत्येक जण मला घाबरत असे. तसं पाहता माझं कोणतंही नाव ठेवण्यात आलं नव्हतं, पण नहार मला हिरण्य या नावाने हाक मारत असे. लहानपणापासूनच नरबळी आणि पशुबळीचे प्रकार डोळ्यांसमोर पाहता पाहता माझा जणू आत्माच मेला होता.
त्या आघोरीसोबत राहत असल्यामुळे मी देखील आघोरीच बनलो होतो. मरण्यापूर्वी नहारने मला पिशाच्याला वश करण्याची पद्धत सांगितली होती आणि तो म्हणाला होता, जर कोणत्याही प्रकारे तुझा उदरनिर्वाह चालत नसेल तरच पिशाच्याला वश करण्याचा विचार कर. तोपर्यंत त्याचा विचार सुद्धा करू नकोस, कारण पिशाच्याला वश करण्यासाठी तुला असं काही करावं लागेल जे आजपर्यंत तू कधीही केलेलं नाहीस. एखाद्या गावाच्या स्मशानभूमीत जाऊन सर्वप्रथम बोकड, कुत्रा आणि कोंबडा यांचा बळी तुला द्यावा लागेल आणि त्यानंतर एखाद्या निपुत्रिक स्त्रीचा तिच्याच पतीच्या माध्यमातून बळी द्यावा लागेल. जर तू या विधीमध्ये यशस्वी झालास तर पिशाच्य तुला वश होईल आणि तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. त्या पिशाच्याला कायमचं आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक अमावस्येला तुला एका मुलाचा बळी द्यावा लागेल. तेव्हाच ते पिशाच्य तुझा प्रत्येक आदेश मानेल, अन्यथा ते तुझाच बळी घेऊन पुन्हा अदृश्य होईल. हे सांगून साधारण तासाभरानंतर नहारने आपला शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर तब्बल 20 वर्ष मी स्वतःचं पोट भरण्यासाठी भटकत राहिलो, कारण मी फक्त एका आघोरीसोबत राहत आलो होतो. पण मला सर्व तांत्रिक क्रिया माहीत नव्हत्या, त्यामुळे माझा उदरनिर्वाह अत्यंत कठीणपणे सुरू होता. शेवटी मी पिशाच्याला वश करण्याचा विचार केला आणि जवळपास वर्षभरापासून मी त्यासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात होतो. ज्या ज्या गावांमध्ये निपुत्रिक स्त्रिया आहेत अशा प्रत्येक गावात जाऊन मी हा विधी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण मला यश मिळत नव्हतं. त्यानंतर मी तुझ्या गावात आलो. मी तब्बल 1 आठवडा तुझ्यावर नजर ठेवली आणि त्यानंतर हा विधी आयोजित केला. यावेळी मात्र मी पूर्णपणे यशस्वी झालो. मांत्रिकानं एवढं सांगितल्यानंतर पुढे म्हटलं, आता मला एका सहाय्यकाची आवश्यकता आहे आणि माझ्यासाठी हे काम आता तू करशील. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो हे तू आता चांगल्या प्रकारे जाणतोस आणि जेव्हा माझ्या आयुष्याचा शेवटचा काळ जवळ येईल तेव्हा हे पिशाच्य मी तुझ्याकडे सोपवेन. त्याच्या बदल्यात तुला फक्त एवढंच करावं लागेल की प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला बळी देण्यासाठी तुला एक मूल आणावं लागेल. मांत्रिकाने आपलं म्हणणं पूर्ण केलं. मी त्याला विचारलं, हे काम तू त्या पिशाच्याकडूनच का करून घेत नाहीस? त्यावर त्याने उत्तर दिलं, हे एकमेव असं काम आहे जे पिशाच्य करू शकत नाही. हे काम आपल्यालाच पिशाच्यासाठी करावं लागेल. हे ऐकून मी मनातून खूप घाबरलो होतो. मी विचार करू लागलो की जेव्हा मी माझ्या बायकोचा खून केला होता तेव्हा मी शुद्धीत नव्हतो आणि माझं स्वतःवर कोणतंही नियंत्रण नव्हतं. पण आता मी पूर्णपणे शुद्धीत होतो आणि पुन्हा असं घृणास्पद कृत्य मला अजिबात करायचं नव्हतं. म्हणून मी मनात ठरवलं की कसंही करून या मांत्रिकापासून आपली सुटका करून घ्यायची. त्यानंतर काय होईल ते नंतर पाहू. अमावस्येची रात्र जसजशी जवळ येऊ लागली तसतसा तो मांत्रिक माझ्या मागे लागला की मी त्याच्यासाठी एखादं मूल घेऊन यावं. शेवटी मी त्याला सांगितलं, मी एका मुलाची निवड केली आहे आणि अमावस्येच्या दिवशी मी त्याला अगदी सहजपणे इथे घेऊन येईन. तू फक्त बळीची तयारी करण्याकडे लक्ष दे. एवढं सांगूनही तो मांत्रिक निश्चिंत झाला नाही, कारण हा त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. त्याने मला त्याच दिवशी ते मूल त्याच्या समोर हजर करण्यास सांगितलं. मी म्हणालो, ठीक आहे, आणि तिथून बाहेर पडलो. 2 दिवसांनीच अमावस्या होती, पण मी पुन्हा त्या ठिकाणी तेव्हाच परत गेलो जेव्हा अमावस्या उलटून गेली होती. मी तिथे जाऊन पाहिलं तर त्या मांत्रिकाचं फक्त शरीर तिथे पडलं होतं. त्याचं डोकं गायब होतं. ते पाहताच मला समजलं की अमावस्येच्या रात्री पिशाच्य आपल्या बळीचा हक्क घेण्यासाठी तिथे आलं असावं आणि त्याला बळी मिळाला नसल्यामुळे त्याने त्या मांत्रिकाचं डोकं खाऊन टाकलं असावं. मांत्रिकाच्या इच्छेमुळे माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. ना माझं घर शिल्लक राहिलं होतं, ना माझं कुटुंब. एवढंच नाही तर आता मी माझ्या गावात सुद्धा परत जाऊ शकत नव्हतो. मी बराच वेळ त्या मांत्रिकाच्या मृतदेहाजवळ बसून विचार करत राहिलो की आता पुढे काय करायचं, पण मला काहीच सुचत नव्हतं. मी त्या मांत्रिकाचं घर म्हणजेच ते भग्न खंडर नीट पाहिलं. तिथे मला कोणतीही मौल्यवान वस्तू मिळाली नाही, पण मला तिथे मंत्रांचं एक पुस्तक मात्र मिळालं. त्या पुस्तकामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रमंत्राची आणि टोटक्यांची माहिती दिली होती.
मी ते पुस्तक उचललं तेव्हा त्याच ठिकाणी मला आणखीन एक कागद दिसला. त्या कागदावर हाताने काहीतरी लिहिलं होतं. त्यातील थोडासा मजकूर वाचल्यानंतर मला समजलं की त्यामध्ये अंजन तयार करण्याची आणि त्याचा वापर करण्याची पद्धत लिहिली होती. मी तिथून एक पिशवी घेतली. त्यामध्ये ते मंत्रांचं पुस्तक आणि तो कागद ठेवला आणि आपल्या नशिबाची परीक्षा घेण्यासाठी तिथून निघालो. जवळच्याच एका डोंगरावर मला एक गुहा सापडली. तिथे सहसा कोणीही ये जा करत नसे. तिथे कोणताही जंगली प्राणी देखील नव्हता. जवळूनच एक झरा वाहत होता, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही अडचण नव्हती. त्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर एक वस्ती होती. तिथून मी भिक्षा मागून आणत असे आणि दिवसभर त्या पुस्तकातील टोटके सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असे. त्यापैकी जे टोटके मला सर्वात सोपे वाटले, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची बळी देण्याची किंवा कोणाची हत्या करण्याची गरज नव्हती, असे टोटके मी निवडले. हळूहळू मी वशीकरण, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणून घेणे अशाच प्रकारचे अनेक टोटके सिद्ध करून घेतले. त्यानंतर मी अंजन तयार करण्याच्या मागे लागलो. त्यासाठी मला अनेक प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता होती. त्यातील काही वस्तूंची नावं तर मी माझ्या आयुष्यात कधीही ऐकली देखील नव्हती, पण अधूनमधून मी त्या वस्तीतील लोकांशी बोलत असे. त्यामुळे ते लोक मला अनेक वस्तूंबद्दल माहिती देत असत. याचा मला आणखीन एक फायदा झाला. आता त्या वस्तीतील लोक मला मांत्रिक म्हणू लागले होते. एखाद्याचं मूल आजारी पडलं, कोणाचा एखादा प्राणी आजारी पडला किंवा एखाद्या व्यक्तीच्या मुलीला मूल होत नसेल, तर मी माझ्याकडून त्यांच्यासाठी काही ना काही टोटके करून देत असे. त्या टोटक्यांचे परिणाम त्यांना चांगले मिळू लागले. तेव्हा ते लोक मला आणखीनच मान सन्मान देऊ लागले. शेवटी अंजन तयार करण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता होती, त्या सर्व वस्तू माझ्याकडे जमा झाल्या. मी रात्रंदिवस एक करून अखेर ते अंजन तयार केलं. मात्र ज्या व्यक्तीने अंजन बनवण्याची पद्धत लिहून ठेवली होती, त्याने त्याच्यासोबत एक गंभीर इशारा देखील लिहिला होता. त्याने लिहिलं होतं की जर अंजन योग्य पद्धतीने तयार झालं नाही, तर ते डोळ्यांमध्ये लावणारी व्यक्ती कायमची आंधळी होईल. हे वाचून माझं मन द्विधा मनस्थितीत सापडलं. काय करावं? माझ्याच हाताने तयार केलेलं अंजन योग्य प्रकारे तयार झालं आहे की नाही हे कसं कळणार? ते तर डोळ्यांमध्ये लावल्यानंतरच समजू शकणार होतं. शेवटी मी आर या पारचा निर्णय घेतला. देवाचं नाव घेतलं आणि ते अंजन माझ्या डोळ्यांमध्ये लावलं. अंजन डोळ्यांमध्ये लावताच सुरुवातीला माझ्या डोळ्यांमध्ये इतकी तीव्र वेदना झाली की जणू उकळतं तेल माझ्या डोळ्यांमध्ये ओतलं गेलं आहे असं मला वाटलं. मला वाटलं की माझे डोळे गेले. मी कायमचा आंधळा झालो. मी तयार केलेलं अंजन चुकीच्या पद्धतीने तयार झालं होतं असं मला वाटलं. अशा अनेक विचारांनी माझं मन भरून गेलं होतं. मी वेदनेने मोठमोठ्याने ओरडत होतो. त्या गुहेच्या भिंतीवर माझं डोकं आपटत होतो. काही वेळानंतर माझ्या डोळ्यांमधील वेदना थोडी कमी झाली आणि मला धुसर दिसू लागलं. तेव्हा मला वाटलं की मी पूर्णपणे आंधळा झालेलो नाही, पण माझ्या डोळ्यांना काहीही झालं नव्हतं आणि मी तयार केलेलं अंजन अगदी योग्य प्रकारे तयार झालं होतं हे मला लगेच समजलं. मी माझ्या डोळ्यांना स्पर्श केला तेव्हा ते अगदी बर्फासारखे थंडगार जाणवत होते. आता समस्या अशी होती की या अंजनाचा पहिला प्रयोग नेमका कुठे करायचा? मी 2 दिवस तसेच जाऊ दिले. जेव्हा माझ्या डोळ्यांमधील थंडावा मला जाणवेनासा झाला आणि मला त्याची सवय झाली, तेव्हा मला नीट दिसू लागलं. तेव्हा मी लगेच त्या वस्तीकडे निघालो जिथे मी नेहमी भिक्षा मागण्यासाठी जात असे. 2 दिवस डोळ्यांच्या वेदनेमुळे मी ना भिक्षा मागण्यासाठी गेलो होतो ना काही खाल्लं होतं. त्यामुळे मला प्रचंड भूक लागली होती. मी वस्तीत पोचलो तेव्हा लोकांनी मला विचारलं, तुम्ही 2 दिवसांपासून का आला नाहीत? मी त्यांना सांगितलं की माझी तब्येत ठीक नव्हती. तेव्हा एका मध्यमवयीन माणसाने मला आपल्या घरी जेवणासाठी बोलावलं. त्या वस्तीत मला खूप मान सन्मान मिळत असल्यामुळे मला त्याचा आग्रह नाकारता आला नाही. त्याशिवाय आणखीन एक कारण होतं. माझ्यामध्ये आता इतकीही ताकद उरली नव्हती की इथून भिक्षा मागून ती घेऊन पुन्हा गुहेत जाऊन जेवावं. मी त्या माणसाच्या घरी पोचलो. त्याचं नाव सखाराम होतं. त्याच्या पत्नीने माझ्यासाठी जेवण वाढलं. मी सखारामला देखील माझ्यासोबत बसून जेवण्यास सांगितलं.
आम्ही दोघांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही गप्पा मारण्यासाठी बसलो. त्यावेळी मला जाणवलं की आतापर्यंत भुकेमुळे माझं त्याच्याकडे लक्षच गेलं नव्हतं. तो माणूस खूप गरीब होता. त्याचं घर अत्यंत साधं होतं आणि घरात सामान तर जवळजवळ नव्हतंच. मी त्याला विचारलं, तुझा उदरनिर्वाह व्यवस्थित चालत नाही का? तसं त्याने मला सांगितलं. तो म्हणाला, जेव्हापासून एका वृद्ध माणसाने मला सांगितलं आहे की माझ्या आजोबांनी खूप मोठ्या प्रमाणात एका घड्यामध्ये धन भरून ते शेतात कुठेतरी गाडून ठेवलं आहे, तेव्हापासून माझं काम करण्याकडे लक्षच लागत नाही. तेव्हापासून मी दिवसभर शेताचा एक एक भाग खोदत असतो. त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी मला वेळच मिळत नाही. त्याची बायकोच दररोज एखाद्या शेतात मजुरीसाठी जात असे आणि त्यातून कसाबसा त्यांचा संसार चालत होता. शेतामध्ये धन गाडलं असल्याचं ऐकताच मला माझ्या अंजनाची परीक्षा घेण्याची एक मोठी संधी दिसली. मी त्याला म्हणालो, जर मी तुला त्या धनाचा अचूक ठाव ठिकाणा सांगितला तर त्यातील अर्ध धन तू मला देशील का? त्यानं माझी अट मान्य केली. त्याच रात्री मी त्याला सोबत घेऊन त्याच्या शेतात गेलो. अंजनाच्या वापराबद्दल मी जे वाचलं होतं त्यानुसार हरणाचं शिंग आवश्यक होतं. हरणाचं शिंग माझ्याकडे आधीपासूनच होतं. मी ते हरणाचं शिंग डोळ्यांसमोर धरून शेताकडे पाहू लागलो. डोळ्यांसमोर हरणाचं शिंग धरताच जमीन जणू काचेची बनली आहे अशी दिसू लागली. दूर एका आंब्याच्या झाडाखाली मला काहीतरी चमकताना दिसलं. मी सखारामला सोबत घेऊन त्या झाडाजवळ गेलो. तिथे मी पुन्हा हरणाचं शिंग डोळ्यांसमोर धरलं आणि झाडाच्या मुळांच्या दिशेने पाहू लागलो. माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही जेव्हा मला अगदी स्पष्टपणे जमिनीच्या आत कमीत कमी 3 हात खोलवर एक पितळ्याचा घडा दिसला. त्या घड्यामध्ये सोनं भरलं होतं. मी सखारामला त्या जागी खोदण्यास सांगितलं. गेली 10-12 वर्ष तो फक्त खोदण्याचंच काम करत होता. त्यामुळे त्याने काही वेळातच 3 हात खोल खड्डा खोदून काढला. आता तो घडा अगदी स्पष्टपणे दिसू लागला. आम्ही दोघांनी मिळून तो घडा जमिनीबाहेर काढला. तो खूपच जड होता. त्यामध्ये सोन्याची असंख्य नाणी होती. जसं ठरलं होतं त्याचप्रमाणे सखारामने प्रामाणिकपणे त्यातील अर्धी नाणी मला दिली. मी ती नाणी एका कापडामध्ये बांधली आणि माझ्या गुहेच्या दिशेने निघालो आणि सखाराम आपल्या घराच्या दिशेने निघून गेला. दुसऱ्याच दिवशी संपूर्ण वस्तीत ही बातमी पसरली. माझ्या गुहेभोवती तर जणू मेळावाच भरला होता आणि त्या दिवसापासून माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. खजिना शोधणारा मांत्रिक या नावाने माझी प्रसिद्धी सर्वत्र पसरली. आता माझ्याकडे बहुतेक असेच लोक येऊ लागले होते ज्यांना आपल्या शेतातून किंवा घरातून गाडलेलं धन बाहेर काढायचं असे. पण प्रत्येक ठिकाणी धन मिळत होतंच असं नव्हतं. तरी देखील मी अनेक लोकांना त्यांच्या घराजवळ किंवा शेतात गाडलेले खजिने शोधून काढण्यात मदत केली आणि त्यातून निम्मा हिस्सा मिळवून कमाई केली. पण आत्तापर्यंत माझी सर्वात मोठी कमाई केवळ 500 नाण्यांचीच झाली होती. तुझ्या तोंडून जेव्हा मी तुझ्या खानदानी खजिन्याबद्दल ऐकलं तेव्हा मला वाटलं की जर हा खजिना शोधून काढण्यात मी तुझी मदत करू शकलो तर मला आयुष्यभर पुन्हा कोणतंही काम करण्याची गरज भासणार नाही. मी माझी संपूर्ण कहाणी तुला यासाठी सांगितली आहे की जेव्हा मी तुझ्याकडून खजिन्यातील निम्म्या वाट्याची मागणी करेन तेव्हा तू मला लोभी समजू नकोस. इतके बोलून भीमाने आपलं बोलणं संपवलं. त्यावर आबासाहेब म्हणाले, हे सगळं ऐकल्यानंतर माझा तुमच्यावरील विश्वास आणखी वाढला आहे. मी तुम्हाला वचन देतो की जेव्हा खजिना मिळेल तेव्हा त्यातील निम्मा खजिना मी तुम्हाला देईन. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.